हाय हॅलो नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवतोय कसुरी मेथी. अगदी मायक्रोवेव्ह नसला किंवा तुम्हाला उन्हात सुकवायची नसेल तरीही अगदी झटपट आणि कुरकुरीत अशी कसुरी मेथी बनते. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, आपण ह्या व्हिडिओमध्ये 2 पद्धतीने कसुरी मेथी बघणार आहोत. तर कुठली मेथड जास्त इफेक्टिव्ह आहे, कुठली मेथडमध्ये जास्त त्रास नाहीये किंवा मेहनत नाहीये, अशी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कसुरी मेथी बनवण्यासाठी इथे मी घेतली हिरवी मेथी. तर कसुरी मेथी बनवायची असेल तर काय करायचे की ती 1 दिवस आधी पाण्याने स्वच्छ धुवून एखाद्या कापडावर पसरवून ठेवायची. म्हणजे जेव्हा तुम्हाला कसुरी मेथी बनवायची असेल तेव्हा तिची पानं एकदम ड्राय हवेत. तर आता कसुरी मेथी बनवताना मेथीचे फक्त पानं वापरायचे आहे, देठाचा वापर करायचा नाही आहे. देठामध्ये बऱ्यापैकी ओलावा असतो, पाणी असतं, त्यामुळे इथे मी सर्व देठ काढून घेते. तर कसुरी मेथीसाठी आपण इथे गोल आकाराची जी पानं आहेत त्या मेथीची कसुरी मेथी बनवून घेणार आहोत. बाजारामध्ये बऱ्याचपैकी व्हरायटी असलेल्या मेथी मिळतात. त्यापैकी आपण काय करायचं की गोल पानं असलेली मेथी घ्यायची आणि मेथी ही निवडून घ्यायची. त्यामध्ये अळीचे पानं असतात किंवा खरं पानं असतात ते काढून टाकायचे. देठ काढून झाले की एक कढाई घ्यायची, ॲल्युमिनियमचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये बारीक मीठ किंवा अशी तुम्ही रेती टाकू शकता किंवा वाळू टाकू शकता. तर वाळू टाकल्यानंतर त्यावरती आपण एक स्टँड ठेवायचा आहे आणि एखादी चाळणीमध्ये किंवा एखाद्या भांड्यात मेथी ठेवायची. मेथी चाळणीमध्ये ठेवाल तर पटकन मेथी बनेल, त्यामुळे चाळणी असेल तर नक्की वापरायची. प्रमाणात तुम्हाला कसुरी मेथी बनवायची असेल तितक्या प्रमाणात तुम्ही भांडं आणि कढाईचं माप हे घ्यायचं आहे. आता ह्यावरती झाकण ठेवायचे. सुरुवातीला 3 मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला वाफ देऊन घ्यायची. तर हे बघा, थोडा 3 मिनटानंतर याला एक प्रकारचा ओलावा आलेला आहे, म्हणजे अजून ती व्यवस्थित रोस्ट झालेली नाही आहे. आता परत 5 मिनटं ठेवूया. फ्लेम अधूनमधून कमी जास्त करायची. तर हे बघा, बरोबर 8 ते 9 मिनिटांनी कसुरी मेथी इथे आपली रेडी आहे. तुम्हाला दिसतच असेल एकदम इझिली ती क्रश होते. गॅसवर जेव्हा ती ड्राय झालेली दिसेल तेव्हा गॅस बंद करून लगेच काढून घ्यायचा आहे. आता बघूया दुसरी मेथड. तर इथे मी एक फॉईल पेपरचा तुकडा घेतला आहे. यामध्ये उरलेली मेथी टाकून ती व्यवस्थित पसरवून याचा लिफाफा तयार करायचा आहे आपल्याला. आता हा लिफाफा तयार होतोय तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर पटकन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि आपल्या चॅनलचा एक भाग व्हा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. तुमच्याकडे फॉईल पेपर अवेलेबल नसेल तर नक्कीच तुम्ही कढाईची जी पहिली मेथड मी दाखवलेली आहे ती नक्कीच फॉलो करा. नक्कीच तुम्हाला रिझल्ट चांगलाच मिळेल. तर लिफाफा बनवताना एकदम त्याचे जे टोक आहे ते छानपैकी दुमडून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये एअर जायला नको. आता गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे. तवा कुठलाही चालेल, लोखंडी तवा असेल तो अजून तो परफेक्ट राहील. मेथी रोस्ट करून घेण्यासाठी आपण काय करायचं की तवा तापलेला असेल तर गॅसची फ्लेम कमी करून त्यावरती हा लिफाफा अशा प्रकारे फिरवत राहायचा आहे. तो फिरवताना हाताला चटका लागू नये म्हणून एखादा कपडा घेऊन हाताने फिरवायचे. तर दोन्ही साईडने आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे छान रोस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण बघणार आहोत की कुठल्या मेथडने छान अशी कुरकुरीत बाजारसारखी कसुरी मेथी बनेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, बरोबर 8 ते 10 मिनिटांनी इथे आपली कसुरी मेथी रेडी झालेली आहे. ही देखील छानपैकी रोस्ट झालेली आहे आणि कुरकुरीत देखील झालेली आहे. म्हणजे या प्रोसेसने देखील कसुरी मेथी ही छानपैकी बनते. तर आता मी दोन्ही मेथी तुम्हाला दाखवते. जी कढाई मेथी बनलेली आहे ती जास्त कुरकुरीत आणि कलरफुल झालेली आहे, पण फॉईल पेपरमधली जी मेथी आहे ना ती कमी प्रमाणात कुरकुरीत आणि त्याचा कलर देखील थोडासा फेड आहे. तर शेवटी माझा तरी सल्ला असा आहे की कसुरी मेथी कढाईमध्ये बनवली तर जास्त क्वांटिटीमध्ये बनेल, प्लस ती हिरवीगार तर बनेलच, त्याचबरोबर ती कुरकुरीत देखील होईल. तरीही तुम्ही दोन्ही पद्धत वापरून बघा. जी सोपी वाटेल, ती सोयीस्कर वाटेल तीच पद्धत फॉलो करा. फॉईल पेपरमध्ये तुम्ही लिमिटेडच मेथी बनवू शकता, पण कढाईमध्ये जितकी मेथी तितक्या साईजची भांडी घेऊन एकाच वेळी जास्त कसुरी मेथी नक्कीच बनवू शकता. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात जास्त शेअर करा.